नमस्कार. चरक संहितेच्या सिद्धिस्थानातील 8व्या अध्यायाचे म्हणजेच प्रासूतयोगी सिद्धीचे डिकोडिंग करणाऱ्या या खास विश्लेषणामध्ये आपले स्वागत आहे. हा अत्यंत तांत्रिक वाटणारा विषय एका सोप्या आणि लक्षात राहील अशा स्ट्रक्चर्ड मास्टर क्लासमध्ये आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. या स्लाइडवर आपण पाहू शकता की आजच्या विश्लेषणाची रूपरेषा काय आहे. अध्याय ओळख आणि बस्तीच्या प्रकारांपासून ते 36 प्रकारच्या विस्तृत अतिसार मॅट्रिक्सपर्यंतचे 6 प्रमुख क्लिनिकल विभाग यात कव्हर केले जातील. हा फ्लो लक्षात ठेवला की विषय एकदम सोपा वाटेल. तर पहिला भाग आहे अध्यायाची ओळख आणि बस्तीचे प्रकार. हे विशिष्ट उपचार नक्की कोणासाठी डिझाईन केले आहेत ते आधी क्लिअर करूया. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अध्याय, उपक्रम आणि विषयाची सुरुवात. हे गणिताच्या दृष्टीने अत्यंत अचूक असलेले प्रासूतिक बस्ती कुणाला द्यायचे तर ते खास करून नाजूक प्रकृती असलेल्या आणि काम करून थकलेल्या रुग्णांसाठी रिझर्व्ड आहेत. आणि लक्षात घ्या, यामध्ये 2 पल कल्क हे स्टँडर्ड प्रमाण निश्चित केले आहे. हे एकदम परफेक्ट असलं पाहिजे. आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया, जो आहे प्रासूतिक बस्तीचे फॉर्म्युलेशन्स. इथून पुढे संहिता अधिक अचूक आणि गणितावर आधारित होते, जिथे मोजमापावर आधारित 9 प्रासूतिक बस्ती फॉर्म्युलेशन्स दिलेले आहेत. या चार्टमध्ये एक अत्यंत स्पष्ट आणि सुंदर पॅटर्न लगेच लक्षात येतो. पंचप्रासूतिक, अष्टप्रासूतिक, नवप्रासूतिक आणि पहिला चतुर्प्रासूतिक बस्ती या सर्वांची नावं थेट त्यांच्यातील घटकांचं प्रसृत प्रमाणावरून पडली आहेत. म्हणजे बघा, पंचप्रासूतिक हा वातनाशक आणि बलवर्धक आहे, अष्ट आणि नवप्रासूतिक प्रामुख्याने वातहर आहेत आणि पहिला चतुर्प्रासूतिक हा वीर्यवर्धक आहे. एकदम लॉजिकल. हीच वर्गवारी पुढे नेत उर्वरित 5 बस्तींचे अत्यंत टार्गेटेड उपयोग आपल्याला दिसतात. प्रमेह आणि कुष्ठरोगासाठी पंचतिक्त पंचप्रासूतिक बस्ती, कृमींचा नाश करण्यासाठी षटप्रासूतिक, शक्ती वाढवण्यासाठी सप्तप्रासूतिक, मलावष्टंबासाठी दुसरा चतुर्प्रासूतिक आणि मूत्रकृच्छरासाठी श्वदंष्ट्राप्रासूतिक बस्ती वापरला जातो. क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये ही स्पेसिफिसिटी खरोखरच खूप महत्त्वाची आहे. तिसरा भाग आहे उपद्रव आणि मलाशय उपचार. मोजमाप कितीही अचूक असलं तरी कधीकधी क्लिनिकल आव्हाने येऊ शकतातच. म्हणूनच उपचारादरम्यान उद्भवणाऱ्या गुंतागुंतींवर किंवा उपद्रवांवर लक्ष केंद्रित करणं मस्ट आहे. एक प्रॅक्टिकल प्रश्न पडतो, जेव्हा एखादा बस्ती निष्फळ ठरतो किंवा रुग्णाला प्रचंड त्रास देतो तेव्हा नक्की काय करायचं? आयुर्वेदातील नेमका क्लिनिकल प्रोटोकॉल काय आहे हे समजून घेणे अत्यंत आवश्यक ठरते. या स्लाइडवर मृदू असफलता क्रिया आणि गुददाह क्रिया या 2 पूर्णपणे भिन्न परिस्थितींमधील फरक स्पष्ट केला आहे. मृदू असफलतेमध्ये सौम्य अपयश आलेली असते, जिथे तीक्ष्ण बस्ती वापरला जातो आणि त्यानंतर द्राक्षादी मधुर बस्ती देतात. पण गुददाहासारख्या तीव्र जळजळीच्या स्थितीत एकदम वेगळी सुधारात्मक कृती करावी लागते. तिथे द्राक्षा आणि त्रिवृत कल्क वापरून नंतर साखरेसह यवागू द्यावा लागतो. गुंतागुंत आणखी वाढली तर काय? दोष वाढल्यास मलाशय उपचार अत्यंत महत्त्वाचे ठरतात. अतिप्रमाणात विरेचन झाल्यास उडीद युष, कुळीत किंवा सुरेसोबत मांस रस द्यावा. तसेच अयोग्य बस्तीमुळे आम किंवा अरुची निर्माण झाल्यास सामज शूळ चिकित्सा केली जाते. यामध्ये नागरमुथा, अतिविषा, कुष्ठ, तगर, देवदार आणि सुंठ यांचा क्वाथ वापरला जातो, जेणेकरून आम पचन होईल. आता 4थ्या भागात प्रवेश करूया. हा या संपूर्ण अध्यायातील सर्वात मोठा आणि गुंतागुंतीचा डायग्नॉस्टिक मॅट्रिक्स आहे. अतिसार वर्गीकरण आणि त्याचे उपद्रव. अतिसाराचे प्रकार पाहण्यापूर्वी बेसिक्स क्लिअर करूया. केवळ अतिसार चिकित्सामध्ये बस्तीचा वापर हा दोष म्हणजे वात, पित्त, कफ, रक्त यावर किंवा विशिष्ट क्रियेवर जसं की पुरुष संग्रहणीय किंवा शोणित स्थापन यावर अवलंबून असतो. आणि आजारासोबत येणारे सामान्य उपद्रव कोणते? तर शूळ, प्रवाहिका, आधमान, परिकर्तिका, अरुची, ज्वर, तृष्णा, दाह आणि मूर्छा हे कॉम्प्लिकेशन्स ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. आता ही स्लाइड बघा. हा चार्ट खरंच एक मास्टरपीस आहे. संहितांमधला एक अत्यंत घनदाट मजकूर येथे 36 अतिसार भेदच्या स्पष्ट मॅट्रिक्समध्ये रूपांतरित झाला आहे. आम, शुकृत, वात, पित्त, कफ आणि रक्त यांच्या विविध संयोगांमुळे होणारे हे 36 भेद या व्हिज्युअलमुळे एका नजरेत समजायला आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवायला अगदी सोपे जातात. 5वा भाग आहे विशिष्ट आणि संसर्ग अतिसार चिकित्सा. हे 36 प्रकार समजले की मग या विशिष्ट परिस्थितींसाठी नेमके उपचार काय आहेत ते आता पाहूया. येथे विशिष्ट अतिसारासाठीचे नियम दिले आहेत. आमातिसार चिकित्सेमध्ये सुंठ, मिरे, पिंपळी, अम्लवेतस आणि सैंधव वापरतात. इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे
आम उपस्थित असताना बस्ती पूर्णपणे निषिद्ध आहे. शक्रुदतिसारासाठी दशमूळ आणि पुरीश संग्रहणीय द्रव्य बस्ती, वातातिसारासाठी मधुर, अम्ल, लवण, स्निग्ध बस्ती आणि रक्तातिसार असेल तर कषाय, मधुर, तिक्त, शीत बस्ती, जसं की शेळीचं दूध वापरले जाते. आता जेव्हा मिश्रदोष असतात म्हणजेच आजारांची लक्षणे एकमेकात मिसळतात तेव्हा काय? तिथे संसर्ग चिकित्सा कामी येते. वैद्याने या मूलभूत उपचारांची अत्यंत लॉजिकल सांगड घातली पाहिजे. उदाहरणार्थ, आम उपचारांसोबत वात किंवा पित्तशामक द्रव्यांचा योग्य वापर करणे. आणि स्क्रीनवर दिसणारा हा क्रमांक 6 एका मोठ्या कन्सेप्टचं प्रतिनिधित्व करतो. अनादी षटक समुदाय संसर्ग चिकित्सा. यात 6 प्रमुख घटक असतात: आम, शकृत, रक्त, वात, पित्त आणि कफ. जर हे सर्वच्या सर्व 6 घटक विकृत झाले असतील तर मधुर रसाचा वापर केला जातो. पण ज्या संयोगांचा ग्रंथात उल्लेख नाही तिथे अनुक्त संसर्ग चिकित्सा वैद्याला मुभा देते की त्यांनी स्वतःची युक्ती वापरून 2, 3, 4, 5 किंवा सर्व 6 घटकांचा योग्य रसांसह संयोग करावा आणि चिकित्सा ठरवावी. आता आपण शेवटच्या म्हणजेच 6व्या भागाकडे आलो आहोत. सार्वत्रिक उपाय आणि अंतिम सूत्रे. अत्यंत गंभीर क्लिनिकल परिस्थितींसाठी काही युनिव्हर्सल उपाय इथे सांगितले आहेत. या स्लाइडवर सर्व अतिसारनाशक घृत तयार करण्याची अतिशय महत्त्वाची कृती आहे. कुडा, जांभूळ, आवळा, उम्मर, साळ, शंखभस्म, राळ, कमळमूळ यांचा एक पल कल्क घेऊन त्यात 1 प्रस्थ दूध आणि 2 प्रस्थ गाईचे तूप मिसळले जाते. हे मिश्रण शिजवून गाळून रुग्णाच्या बलानुसार दिले जाते. सर्व प्रकारच्या अतिसारांवर हे एक अत्यंत शक्तिशाली औषध आहे. याचसोबत सामान्य यवागू योग आणि विभिन्न अतिसार चिकित्सा सूत्र हा क्लिनिकल टूलकिट पूर्ण करतात. सामान्य यवागू योगामध्ये धमासा, धायटी, बेल, लाजाळू किंवा तृणपंचमुळासह मसूर डाळीची यवागू देतात. आणि महत्त्वाचे सूत्र म्हणजे वात असेल तर स्निग्ध आम्ल, पित्त किंवा रक्त असेल तर शीत तिक्त आणि कफ असेल तर तिक्त उष्ण चिकित्सा करावी. हा एक अगदी परफेक्ट होलिस्टिक दृष्टिकोन आहे. शेवटी ह्या एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर हे विश्लेषण थांबूया. प्रासूतिक प्रमाणांचं हे प्राचीन आणि गणिताच्या दृष्टीने अचूक ज्ञान आधुनिक काळातील क्लिनिकल बस्ती प्रक्रियेचा यशाचा दर कसा बदलू शकते? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? हे ज्ञान आत्मसात केलं तर आजच्या प्रॅक्टिसमध्येही आपण नक्कीच अप्रतिम रिझल्ट